या देशाच्या सैन्य दलाची कामगिरी बघितल्याच्या नंतर एक प्रकारचा अभिमान असतो. फौजांची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्य दल पुढे आहे. आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्य दल फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही, भगिनींचं सुद्धा शौर्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं. मला आठवतं आहे की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती. त्यावेळेला एक निर्णय घेण्यात आला. एक पद्धत असते, दर सोमवारी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्याचा सचिव हे एकत्र बसतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतंय, देशाच्या सीमेवर काय घडतंय याचा आढावा घेतात. मग ती चीनची सीमा असेल, पाकिस्तानची असेल, बांगलादेशची असेल किंवा श्रीलंकेची असेल. आणि हा सगळा आढावा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही. माझ्या तिन्ही सर्व्हिसेस चीफ आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही, हे झेपणार नाही, हे कठीण काम आहे आणि तुम्ही मुली नाही करू नका. मी सांगितलं तुम्ही विचार करा, पुढच्या मीटिंगमध्ये सांगा. पुढच्या मीटिंगमध्ये या तिघांनी नाही म्हणून सांगितलं. त्याच्या पुढच्या मीटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला, पुन्हा नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्या मीटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मीटिंगला त्यांना सांगावं लागलं की या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची. आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संबंधीचं विश्लेषण 2 भगिनी संबंध देशवासियांना आज या ठिकाणी करतात.